नमस्कार मित्रांनो, उदाहरण बघा. x समचलन y असताना जेव्हा x बरोबर 8 तेव्हा y बरोबर 4. जर x बरोबर 5 असेल तर y बरोबर किती? तर बघा, अंक आणि बुद्धिमत्ता या घटकामधील चलन हा महत्त्वाच्या टॉपिकपैकी एक टॉपिक आहे. चलनावर आधारित प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न असतोच. मग आपण हे प्रश्न सोडवायचे कसे? तर बघा, प्रश्न काय म्हणते, x आणि y हे समचलनात आहेत आणि जेव्हा x बरोबर 8 असते तेव्हा y बरोबर किती असते तर 4. मग x बरोबर 5 असेल तर y बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. उदाहरण समचलनामधील आहे. चलनावरील प्रश्न सोडवते वेळी आपल्याला चलनाचे सूत्र माहीत असायला पाहिजे. बघा, चलन दोन प्रकारचे असतात, समचलन आणि व्यस्त चलन. मग समचलनचा सूत्र आहे का बघा. मग समचलनचा सूत्र काय? समचलनचा सूत्र आहे k बरोबर x छेदात y आणि व्यस्त चलनचा सूत्र आहे k बरोबर x गुणिला y. तर बघा, समचलनमध्ये गुणोत्तर स्थिर असतो तर व्यस्त चलनमध्ये गुणाकार स्थिर असतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आणि या दोन सूत्राचा वापर करून आपल्याला समचलन आणि व्यस्त चलनवर आधारित उदाहरणे सोडवायचे आहे. लक्षात ठेवायचे आहे, समचलनमध्ये गुणोत्तर स्थिर तर व्यस्त चलनमध्ये गुणाकार स्थिर असतो. मग या प्रश्नाचं आपण उत्तर सोडवायचं कसं? या सूत्राचा वापर करून. जेव्हा x बरोबर किती आहे, x बरोबर 8 आहे तेव्हा y बरोबर किती असतो? तेव्हा y बरोबर 4. y बरोबर 4 बरोबर x बरोबर 5 आहे तर y बरोबर किती? y बरोबर किती आपल्याला काढायचं आहे, y काढायचा आहे. आता आपण यांचा तिरपा गुणाकार करू. 8 गुणिला y बरोबर 5 गुणिला 4. नंतर बघा, हे 8 डाव्या बाजूला आहेत, आपल्याला y ची किंमत काढायची आहे. मग हे 8ला आपण उजवीकडे नेऊ. 8 इकडे गुणाकारात आहेत, उजवीकडे गेल्यानंतर हे काढतील भागाकारात, म्हणजे छेदामध्ये जातील. मग डावीकडे राहिला y आणि 5 गुणिला 4 आणि छेदामध्ये 8. 8 छेदामध्ये काढून आले तर इकडे गुणाकारात आहे, इकडे जर बेरजेत असते इकडं वजाबाकी झाले असते. आता यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर बघा, 4 1 4 4 2 8. मग राहिले किती तर y बरोबर 5 गुणिला y बरोबर 5 भागिला 2. 5 भागिला 2 यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळेल y बरोबर 2.5. तर बघा, समचलन म्हटलं तर आपल्याला मग k बरोबर x छेदात y या सूत्राचा वापर करून उत्तर सोडवायचे आहे. नंतरचा प्रश्न आहे, x समचलन y असताना जेव्हा x बरोबर 20 तेव्हा y बरोबर 5. जर x बरोबर 25 असेल तर y बरोबर किती? पर्याय आहे 6.25, पर्याय B आहे 6, पर्याय C आहे 20 आणि पर्याय D आहे 4. तर यापैकी बरोबर उत्तर काय? तर प्रश्न बघा, आपण अगोदरचा जो प्रश्न सोडवला अगदी त्याच प्रकारे प्रश्न, फक्त इथे किमती बदलल्यात. एक्सच्या ठिकाणी x बरोबर 20 तेव्हा y बरोबर 5 आहे. जर x बरोबर 25 असेल तर y बरोबर किती? तुम्हाला अगोदरचा प्रश्न समजला असेल तर अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. नंतरचं उदाहरण बघा, x व्यस्त चलनात y असताना जेव्हा x बरोबर 12 तेव्हा y बरोबर 8. जर x बरोबर 4 असेल तर y बरोबर किती? हा उदाहरण बघा, व्यस्त चलनाचा आहे, इन्व्हर्स व्हेरिएशन मधला हा उदाहरण आहे. इथे बघा, x बरोबर 12 तेव्हा y बरोबर 8 आहे. जर x बरोबर 4 असेल तेव्हा y बरोबर किती? तर बघा, आपण अगोदरच बघितलेलं आहे, समचलनात गुणोत्तर हा स्थिर असतो तर व्यस्त चलनात गुणाकार स्थिर असतो. तर इथे बघा, आपल्याला या सूत्राचा वापर करता येईल, k बरोबर x गुणिला y. मग जिथं बघा x आहे, जिथं बघा xच्या ठिकाणी आपल्याला x ची किंमत घ्यायची आणि yच्या ठिकाणी y ची किंमत घ्यायची आहे. म्हणून बघा, जेव्हा x बरोबर 12 गुणिला y बरोबर किती 8 तर x बरोबर 4 आहे तर y बरोबर किती? आपल्याला हा y ची किंमत काढायची आहे. मग y ची किंमत काढायची आहे तर बघा, y बरोबर 12 गुणिला 8 आणि हे 4 आपण बाजू बदलवले त्यामुळे 4 हे गुणाकारात आहेत, बाजू बदलल्यामुळे भागाकार जातील. यांचा जर गुणाकार केलं तर बघा, 4 1 4 4 2 8 म्हणून y बरोबर किती होईल तर 12 गुणिला 2
म्हणून y बरोबर 12 गुणिला 2 किती तर 12 1 12 12 2 24 म्हणजे y ची किंमत किती येईल 24. जेव्हा x बरोबर 4 असेल तेव्हा y बरोबर किती येणार 24 येणार. तर अशा प्रकारे बघा अगदी कमी वेळेमध्ये आपण हे प्रश्न सोडवू शकतो. फक्त आपल्याला प्रश्न कसे सोडवायची प्रोसिजर माहीत असायला पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. समचलनावर आधारित आपण 2 उदाहरण अगोदर घेतलं. हा व्यस्त चलनावर आधारित उदाहरण आहे. हा उदाहरण व्यवस्थित समजून घ्या. नंतरचे उदाहरण आहे x व्यस्त चलनात y असताना जेव्हा x बरोबर 15 तेव्हा y बरोबर 6. जर x बरोबर 9 असेल तर y बरोबर किती. पर्याय आहे 90, पर्याय बी आहे 10, पर्याय सी आहे 54 आणि पर्याय डी आहे 135. तर यापैकी बरोबर उत्तर काय. तर हे उदाहरण बघा व्यस्त चलनातील उदाहरण आहे. या उदाहरणामध्ये बघा x बरोबर 15 असताना y बरोबर 6 आहे. तर x बरोबर 9 असेल तर y बरोबर किती आपल्याला काढायचा आहे. तरी ते आपल्याला k बरोबर x गुणिला y या सूत्राचा वापर करून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. तर या सूत्राचा वापर करून आपण उत्तर कसे काढायचं ते या अगोदरच्या उदाहरणामध्ये बघितलं आहे. तर मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल हे तुम्ही कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना आपण शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास नवनवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.